पुतीन उद्यापासून 2 दिवसीय भारत दौऱ्यावर असतील। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा भारत दौऱ्यादरम्यान विविध विषयांवर चर्चा होणार आहे। ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर चर्चा अपेक्षित आहे। त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर येत आहेत। खरं तर सातत्याने रशिया आणि भारत यांच्यामधले संबंध चांगले होत आहेत आणि यातच व्लादिमीर पुतीन यांचा हा भारत दौरा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर जोडले गेलेत। शैलेंद्र सर, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि भारताचे संबंध अधिकाधिक चांगले होत आहेत। यातच पुतीन यांचा भारत दौरा किती महत्त्वाचा असेल? नाही, हा 4 आणि 5 डिसेंबरला रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या भेटीवर येत आहेत। प्रथमतः या भेटीचा उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे। भारत आणि रशियामध्ये जी 23वी वार्षिक बैठक आहे त्यासाठी ते भारतामध्ये येत आहेत। भारत आणि रशिया हे दोन देश असे देश आहेत की त्यांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष प्रतिवर्षी परस्परांना भेटतात आणि त्याचं हे 23वं प्रामुख्याने वर्ष आहे। दुसरं म्हणजे भारत आणि रशिया यांच्या सामरिक भागीदारीला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्पने भारताच्या विरुद्ध 50% टॅरिफ लावलेला आहे, अशा प्रसंगी आपलं संरक्षण असेल किंवा एनर्जी सिक्युरिटी असेल, ट्रेड असेल, या सर्व दृष्टिकोनातून रशिया हा आपला अतिशय विश्वासाचा, अशा स्वरूपाचा आणि गेल्या अनेक दशकांपासूनचा साथीदार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेला जो प्रामुख्याने भारताकडनं ज्या संदर्भात संरक्षण डीलच्या संदर्भात बातचीत होणार आहे ती प्रामुख्याने S-500 जे अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे ती आणि Su-57 हे फायटर जेट आहे। याच्या खरेदी संदर्भामध्ये प्रामुख्याने चर्चा होऊ शकते। दोन्ही देशांमधला व्यापार हा साधारणतः 70 अब्जाचा आहे, तो 100 अब्जापर्यंत कसा घेऊन जाता येईल या दृष्टिकोनातून देखील चर्चा होण्याची शक्यता ही महत्त्वाची आहे। दुसरं म्हणजे भारताने रशियाकडनं गेल्या 3 वर्षात 56 अब्ज डॉलर्सचं तेल विकत घेतलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये हा सप्लाय कशा पद्धतीने चालू राहता येईल हाही एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे। मात्र त्याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प हे आग्रह धरतात की भारताने रशियाकडनं तेल घेऊ नये, त्यामुळे त्याच्यातनं मार्ग कसा काढला जातो यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद शैलेंद्र सर, आपण केलेल्या या विश्लेषणासाठी।